श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, सविता किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे रव्यापासून खमंग कुरकुरीत असे मेंदूवडे आपण बनवणार आहोत। त्यासाठी कढईमध्ये मी 4 वाट्या पाणी घालत आहे। चार वाट्या पाणी घालून आपलं झालेलं आहे। पाणी थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे। त्यामध्ये हिरवी मिरची, चिली फ्लेक्स, बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरे घालायचे आहे। 1 चमचा घातलेली आहे मी इथे, आणि चवीपुरते मीठ घालायचं आहे। पाण्याला उकळी येईपर्यंत फुल गॅसवर आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे। पाण्याला उकळी आलेली आहे। आता मंद गॅस करायचा आहे। आपण 4 वाट्या पाणी घातलं होतं। आपल्याला रवा इथं 2 वाटी घालायचा आहे। 2 वाटी रवा घालून घेतलेला आहे मी। आता रवा व्यवस्थित असा हलवून घ्यायचा आहे। पूर्ण मिक्स होईपर्यंत हलवून घ्यायचं आहे आपल्याला। सारखं असं हलवत राहायचं। घट्ट येईपर्यंत हलवायचं आहे। व्यवस्थित असे हलवायचे। हे बघा, आपला रवा आता घट्ट येत आहे। असं व्यवस्थित रवा हलवून घ्यायचा आहे आपल्याला। व्यवस्थित असं हलवून झाल्यानंतर 2-3 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला मंद गॅसवर। आता झाकण काढून रवा परत एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे। हे पहा, रवा आपला व्यवस्थित शिजलेला आहे। व्यवस्थित असं हलवून घ्यायचं। शिजलेला रवा आपण ताटामध्ये काढून घेणार आहोत। असा थोडासा ताटामध्ये पसरून ठेवायचा। रवा गरम आहे म्हणून आपण ताटामध्ये पसरून ठेवलेला आहे। थोडासा थंड झाला की त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचे आहे। तेल घातल्यानंतर रवा असा हाताने चुरून घ्यायचा आहे। एक जीव होईपर्यंत चुरायचा आहे। व्यवस्थित असं चुरून घ्यायचं आहे। रवा आता एक जीव झालेला आहे। भाग कसा व्यवस्थित गोळा झालेला आहे। व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे।
पहा किती छान रवा आपला झालेला आहे. छान अशी गोळी होते. आता आपण वडे बनवून घेणार आहोत. असे छोटे छोटे गोळे घ्यायचे, असे गोल करायचे आणि असे गोल करून बोटाच्या सहाय्याने मध्ये त्याला छिद्र पाडायचे. हे पहा किती छान होते. खूप सोपी रेसिपी आहे. 10-15 मिनिटात तुम्ही हे वडे बनवू शकता. जास्त वेळही लागत नाही. अशा प्रकारे आपले सगळे वडे बनवून झालेले आहेत. पहा किती छान वडे आलेले आहेत. खूप कमी वेळात होते रेसिपी. तेल गरम करून घ्यायचं आहे कढईमध्ये. तेल गरम झालेले आहे. आता एक एक वडा आपल्याला तेलामध्ये सोडायचा आहे. वडे मंद गॅसवर तळायचे आहेत. मंद गॅसवर तळल्यामुळं आतून बाहेरून व्यवस्थित तळले जातात. एकदम खुसखुशीत होतात. हे पहा एकदम परफेक्ट आपले वडे आलेले आहेत. अशा प्रकारे आपले वडे व्यवस्थित तळून झालेले आहेत. हे पहा किती छान वडे आलेले आहेत आपले. एकदम खुसखुशीत. आता राहिलेले वडे पण आपण तळून घेऊया. अशा प्रकारे आपले सर्व वडे तळून झालेले आहेत. पहा किती छान दिसतात. इथे मी खोबरे, कोथिंबीर, कढीपत्ता, मोहरी आणि डाळी घेतलेले आहे. हे सर्व साहित्य आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे. साहित्य बारीक करून झालेले आहे. त्यामध्ये 1 वाटी दही घालून घ्यायचे. परत मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. दही आणि घेतलेले साहित्य व्यवस्थित मिक्स झालेले आहे. ते एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आता कढईमध्ये तेल घालायचं आहे. 2 चमचे तेल घेतलेले आहे मी ते. त्यामध्ये मोहरी, कढीपत्ता, लसूण पेस्ट आणि बारीक केलेली मिरची, हळद, चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे. ते व्यवस्थित असे परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण हे साहित्य यात ओतणार आहोत.
हे पहा, आपली व्यवस्थित अशी चटणी तयार झालेली आहे. खूप सोपी पद्धत आहे रव्यापासून मेंदूवडे बनवणे आणि दह्यापासून अशी चटणी बनवणे. हे पहा, आपली मेंदूवडी कशी खुसखुशीत झालेली आहे. रेसिपी आवडल्यास तुम्हीही बनवून बघा.